घडामोडी। राज्यामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले। महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील बाजार भावात मोठी तफावत असल्याचं आढळून येत आहे। कांद्याला बाजार समितीमध्ये 35 ते 40 रुपये किलोचा दर मिळतोय, तर किरकोळ बाजारामध्ये भाव 80 रुपये किलो पर्यंत पोहोचलाय। साठवणुकीमध्ये कांद्याच्या वजनामध्ये उत्पादनाच्या तुलनेत 30% घट झाली आहे आणि त्यामुळे सध्या मिळणारा बाजारभाव सुद्धा शेतकऱ्यांना परवडणारा ठरत नाहीये। कधी काळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू आणणारा कांदा आता शेतकऱ्याला उभारी देतोय। 35 ते 40 रुपयापर्यंतचा दर बाजारात शेतकऱ्यांना मिळतोय, मात्र ग्राहकांना याचा तोटा डबलने सहन करावा लागतोय। तो आपण आलो आहोत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। गेल्या महिन्याभरापासून कांद्याला दर चांगला मिळतोय। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत बोलायला। मला सांगा, किती दर मिळतोय आणि कधीपासून? कांद्याला आता सध्या 250 पासून 310-20 रुपयापर्यंत रेट आहे आणि हा रेट आता 2 रुपयावर खाली होतोय। एक महिन्यापासून हे रेट आहेत। मोठ्या प्रमाणात आवक नसल्यामुळे बाजार स्टेबल आहे आणि नाफेडची खरेदी बंद आहे मंचर मार्केटला। खरं तर शेतकऱ्यांना आत्ता जो बाजारभाव आहे साधारणतः 25 ते 32 रुपयापर्यंत किलोला दर मिळतो। या कांद्यामध्ये पण वर्गीकरण केलं जातं। त्याच्यामध्ये गुलटी सगळ्यात छोटा असतो त्याला गुलटी म्हणतात, मीडियम कांदा असतो आणि गोळा कांदा। गोळा कांद्याला साधारणतः 30 ते 32 रुपये दर मिळतो। मीडियम कांद्याला 27 ते 29 रुपयापर्यंत आहे आणि गुलटीला 25 रुपयापर्यंत आहे। थोडंसं कल्याण होईल, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये बिलकुल शेतकऱ्यांना कांद्यामध्ये परवडलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं। कांद्याला बाजार समितीमध्ये 35 ते 40 रुपये किलोचा दर मिळतोय, तर तिकडे किरकोळ बाजारामध्ये भाव 80 रुपये किलो पर्यंत पोहोचलाय। साठवणुकीमधल्या कांद्याच्या वजनामध्ये उत्पादनाच्या तुलनेमध्ये 30% घट झाली आणि त्याचमुळे सध्या मिळणारा बाजारभावही शेतकऱ्यांना परवडणारा ठरत नाहीये। दरम्यान शेतकरी आणि ग्राहक यांच्यातल्या बाजारभावाच्या तफावतीची कारणं आपण समजून घेऊयात। वाढलेला वाहतूक खर्च, कांदा खरेदी ते किरकोळ बाजारापर्यंत व्यापारी ते किरकोळ दुकानदार यांची मोठी साखळी आहे, त्यामुळे व्यापारी ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत वाहतूक खर्च वाढतोय। कांद्यावरील 10% आडत हे सुद्धा एक कारण समोर आलेलं आहे। या संदर्भातल्या उपाययोजना नेमक्या काय आहेत आपण समजून घेऊया। शासकीय यंत्रणेमार्फत कांदा खरेदी करून शहरामध्ये कांदा विक्री केंद्र उभारणं, तसंच रेशनिंगच्या माध्यमातून सुद्धा कांद्याची विक्री केली जाऊ शकते। नाफेड किंवा इतर शासकीय संस्थांना खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजार समितीमध्ये विक्री न करता थेट ग्राहकांना मिळावा, अशी सुद्धा उपाययोजना करता येऊ शकते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।